लाल तिखट घरगुती मसाला बनवायचा आहे. ताई बाहेर बसल्यात लसूण घेऊन. मिरच्या सुकत घालायच्या आहेत, मीठ सुकत घालायचं आहे. लसूणला तेल लावून सुकवायचं आहे. बघा आता आम्ही कसं करतोय ते. तेल घालायचं, ज्वारीचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं. आज तीन मम्मी मिरच्या वाळत घालायला लागली. त्या मम्मी मीठ वाळत घालायला लागल्या. मम्मीनं नातीनं मीठ लसूण आणि मिरच्या वाळत घातल्या. त्या हे सगळे मसाले स्वच्छ करून घेतलेत. उद्या तिखट मसाला करून आणायचा आहे. तर लसूण पण आजच सोलून ठेवणार, कांदा कापून ठेवणार. आता लसूण बडवून पाकडून मोकळा करून घ्यायचा. लसूण असा बडवून घ्यायचा म्हणजे लवकर मोकळा होतोय. असं बडवून झालं की हे असं चोळून घ्यायचं. बघा आता किती मोकळा झालाय. कुड्या किती मोकळ्या झाल्या. तर पाकडून आता मोठ्या मोठ्या कुड्या काढायच्या. बघा पाकडून आणलाय लसूण. पाकळ्या रिकाम्या झाल्यात. ते कांदा शिजत घालायचा, भरपूर मीठ घालायचं. पाव किलो तर मीठ घालायचं. मीठ घालून कांदा शिजवून घ्यायचा. प्लेट झाकून घ्यायची. ते कांदा शिजलाय, थोडं तेल घालून घ्यायचं. असं तेल घातलंय, तेल घालून शिजवून घ्यायचं. पूर्ण तेल आहे, कांदा एकदम मऊ पडलाय. असे एक एक करून मसाले भाजून घ्यायचे. सोरे गड्डे आहेत, तेलात भाजल्यानंतर केवढे मोठे होतात बघा. बघा केवढे मोठे झालेत तेलात तळल्यानंतर. बघा एवढे छोटे असतात, तळल्यानंतर एवढे मोठे होतात. इथे झालाय सगळा मसाला भाजून झालाय. हे बघा सोरेगड्डे कसे दिसतात. खोबरं भाजून घेतलेलं, मसाला सगळा, लसूण. इथं असे आई चालल्या मसाला करायला. इथे असा लाल तिखट मसाला बनवून आणला आहे.